तर महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूनं बहुमत मिळवता आलेलं नाहीये। आणखी माहिती घेऊयात, खासदार ज्योती वाघमारे आता आपल्या सोबत आहेत। ज्योती वाघमारे जी, बहुमत मिळालं नाहीये विधेयक संमत करण्यासाठी जेवढं आवश्यक होतं तेवढं। खरं तर ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की भारताच्या मुलींना आणि मातांना राजकीय आरक्षण देण्याचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा आम्हाला अपेक्षा होती की सगळे पक्ष राजकारण पक्षभेद बाजूला ठेवून महिला आरक्षणाच्या या विधेयकासाठी एकत्र येतील। महाराष्ट्रातून जवळपास 100 पेक्षा जास्त महिला वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या घटकातल्या इथे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आल्या होत्या। त्यांना आशा वाटत होती की आपल्याला आरक्षण मिळेल। या सगळ्या महिला पब्लिक गॅलरीत बसून लोकसभेचं कामकाज बघत होत्या आणि त्यांच्यापैकी अनेकींना आशा वाटत होती की कदाचित महिला आरक्षणानंतर आपणही तिथे लोकप्रतिनिधी बनून जाऊ शकतो। पण मला वाटतं की विरोधकांनी ज्या पद्धतीनं 30 वर्ष महिला आरक्षणाचा प्रश्न भटकावला लटकावला त्याच पद्धतीनं त्यांनी आणि पुन्हा तीच पुनरावृत्ती त्यांनी केली आहे। पण ज्योतिताई, विधेयक पडलं हा मोदी सरकारला मोठा धक्का वाटतोय का तुम्हाला? खरं तर मला वाटतं की हा भारताच्या महिला शक्तीसाठी सगळ्यात मोठा धक्का आहे। कारण महिला आरक्षणाचं विधेयक इफ बट किंतु परंतु करत करत 3 दशकं या विरोधकांनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी काढून फक्त झुटे वादे ते लोक करत राहिले। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता कुठेतरी आम्हाला दिसत होतं की आम्हाला न्याय मिळेल। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं तर त्यांना 2-3 दिवसापूर्वीच पाठिंबा दिला होता। परंतु हे होणं मला वाटतं की भारतीय महिला ज्या आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी सज्ज झाल्या होत्या राजकीय नेतृत्वाच्या त्यांच्या बाबतीत हा प्रचंड मोठा अन्याय झाला असं मला वाटतं। पण एक आरोप विरोधकांकडून असा पण होत होता की डिलिमिटेशनचं घोडं महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली सरकार पुढे दामटत होतं आणि त्याला आमचा विरोध आहे अशी विरोधकांची भूमिका होती। तर तीच डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी मतदान केलं। हे बघा, डिलिमिटेशनच्या बाबतीत माननीय प्रधानमंत्री असतील, माननीय गृहमंत्री अमित शहाजी असतील, त्यांनी अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं होतं की डिलिमिटेशनची कमिटी त्याचे नियम ह्या सगळ्या गोष्टी या आधीच ठरलेल्या होत्या। प्रत्येक राज्याला आता जेवढा वाटा मिळतोय जेवढं पर्सेंटेज त्यांचं आत्ता आहे राजकीय प्रतिनिधित्वाचं तेच कायम राहणार होतं।